राम कृष्ण हरी हरि जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरि जय राम रूप पाहता लोचनी लोचनी रूप पाहता लोचनी लोचनी रूप पाहता रूप पाहता बहुत सुकृताची जोडी
बाबा रघुमा 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 देवा बाबा रघुमा रघुमा देवा उजळले भाग्य आता उजळले भाग्य आता उजळले भाग्य आता उजळले भाग्य आता अवघी चिंता वारली 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 संत दर्शनी हाला दर्शन हालाभ दर्शनी हाला दर्शन हालाभ पद्मनाभ जोडीला पद्मनाभ जोडीला पद्मनाभ जोडीला पद्मनाभ जोडीला पद्मनाभ जोडीला पद्मनाभ जोडीला संपुष्ट हृदय पेटी हृदय पेटी संपुष्ट हृदय करोनी कोटी साठ 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 संत दर्शनी हाला दर्शन हाला पद्मनाभ जोडीला पद्मनाभ जोडीला पद्मनाभ जोडीला पद्मनाभ जोडीला पद्मनाभ जोडीला पद्मनाभ जोडीला तुका म्हणे होता ठेवा तुका म्हणे होता ठेवा तुका म्हणे होता ठेवा तो या भावा सापडला 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 दर्शनी हाला दर्शन हालाभ दर्शनी हाला दर्शन हालाभ पद्मनाभ जोडीला पद्मनाभ जोडीला पद्मनाभ जोडीला पद्मनाभ जोडीला पद्मनाभ जोडीला घुमाई हरि घुमार घुमाई 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 घुमार घुमाई
विठ्ठल विठ्ठल तुकाराम महाराज की जय महाराज की जय हला 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 उजळले भाग्याता अवघी चिंता वारली इको कमी करा संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडला संपुष्ट हे हृदय पेटे करोनी कोटी साठवू संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडला तुका म्हणे होता ठेवा तुका म्हणे होता ठेवा तो या भावा सापडला संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडला महायोग पीठे तटे भीमरथा वरम पुंडलिका यदा तुम मुनींद्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्द कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंग पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका जयांची केली स्मरण होय सकल विद्याचे अधिकरण तेची वंदो श्री चरण श्री गुरुचे ते नमस्कार आता ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी उजळले भाग्याता अवघी चिंता वारली संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडला सर नाही लावलं तरी चालतंय सगळ्यांना काय अडचण नाही सर नाही लावलं तरी सगळ्यांना लावायचं म्हटलं उशीर होईल उजळले भाग्याता अवघी चिंता वारली संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडला प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी बाबा इकडं पलीकडे कोणी बोलू नका कीर्तन चालू आहे आणि कीर्तनामध्ये बोलू नये असा नियम आहे बोलायचं असेल तर इथं बोलू नका समोर येऊन बसाय कारण कीर्तनामध्ये कोणीच बोलायचं नाही म्हणजे लहान मुलांनी सुद्धा बोलायचं नाही लहानापासून ते वृद्धांपर्यंत कोणीच बोलायचं नाही कारण कीर्तनामध्ये बोलल्यानंतर कशाचा जन्म मिळतो बेडकाचा त्यामुळे कीर्तनामध्ये बोलायचं नाही पण त्यात पण प्रकार आहेत जर लहान पोरं बोलली तर त्यांना चिंगळ्या बेडकाचा जन्म मिळतो जर मोठी पोरं बोलली तर त्यांना ठोकळ्या बेडकाचा जन्म मिळतो आणि जर म्हातारी माणसं बोलली तर त्यांना सोन्या बेडकाचा जन्म मिळतो बरोबर पण कोणी बोलायचं नाही विठाला अभंग अतिशय सोपा आहे अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा आहे आणि अभंगावरती बोलण्यापूर्वी थोडासा अल्पसा परिहार देणं वक्त्याचं आद्य कर्तव्य आज या ठिकाणी ज्या निमित्ताने आपण सर्वजणांनी हा कार्यक्रम सोहळा हा नाम महोत्सव सोहळा आयोजित केलेला आहे श्री मायाक्का देवींच्या यात्रेनिमित्त आजची ही कीर्तन रूपी सेवा या ठिकाणी आपण नियोजन केलं कीर्तनाचं आणि ज्यांनी मला आवर्जून संपर्क केला ते डॉक्टर आमचे किरण दादा माने
यांच्या संपर्कातून तसेच त्यांची सर्व कमिटी असेल, सर्व मानेव असतील, आपल्या परिवारातील सर्वजण असतील, जे माने काका असतील, मेजर काका, त्यानंतर सर्व त्यांचे मुलं, त्यांचे सर्व सुशिक्षित आहेत आणि सर्व उद्योग व्यवसायामध्ये आपण सर्वजण बऱ्यापैकी आपले व्यवसाय मोठे आहेत, आपलं संपूर्ण गाव आहे आणि सगळं काही व्यवसाय करत असताना, बाकीची कामं बघत असताना आपण आपल्या हातून देवीची सुद्धा सेवा करताय आणि ही सेवा करत असताना या ठिकाणी आपण सर्वजण उपस्थित झाला, या ठिकाणी आपण मला या निमित्ताने निमंत्रित केलं, त्याबद्दल मी मानेदादांचं, त्यांच्या परिवाराचं आणि या सर्व कमिटीचं मनापासून आभार मानते आणि मायाक्का देवींच्या कृपाशीर्वादाने व सर्वांच्या आशीर्वादाने या अभंगावरती बोलायला सुरुवात करते. विठाला अभंग अतिशय सोपा आहे आणि या अभंगातून जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात की माझं भाग्य उदयाला आलं आणि माझी संपूर्ण चिंताच नष्ट झाली. खऱ्या अर्थाने आज मला असं वाटतं की यात्रेनिमित्त कीर्तनाचा सोहळा आपण या ठिकाणी नियोजित केलेला आहे, म्हणजे खऱ्या अर्थाने आपलं सुद्धा भाग्य उदयाला आलं. आपल्या गावाच्या या सर्व लोकांसाठी हा एक खूप मोठा आनंदाचा दिवस आहे असं म्हणायला काय हरकत आहे का नाही. आणि मला खूप छान वाटलं हे आपण जी देवीची यात्रा करताय, ही यात्रा करत असताना आपण कुठल्याही जीवाचा बळी देत नाही, अतिशय शाकाहारी आणि एक शुद्ध स्वरूप, या पवित्र असं स्वरूप या यात्रेला आहे. मला ऐकल्यानंतर खूप छान वाटलं. खऱ्या अर्थाने आपल्या गावासाठी हा खूप आनंदाचा दिवस आहे, सोन्याचा दिवस आहे असं म्हटलं तरी काही हरकत नाही. सुंदर असं मंदिर आहे, तर या ठिकाणी गेल्यानंतर असं वाटलं मला की मी काय तुळजापूर मध्ये गेली का काय. एवढं सुंदर असं त्या ठिकाणी देवीचं चैतन्य, प्रसन्न असं चैतन्य त्या ठिकाणी देवीचं पाहायला मिळतंय. एवढं सुंदर असं मंदिर आपण या ठिकाणी स्थापन केलं. मला वाटतं 10-12-13 वर्ष झाली ना या मंदिराला आपण या ठिकाणी स्थापन करून. 12-13 वर्ष झाली. सुंदर अशी देवीची स्थापना आपण या ठिकाणी केलेली आहे. देवीची पूजा सुद्धा आपल्या हातून होती. खूप मोठं पुण्याचं काम आहे, लक्षात घ्या. सगळं काय करत असताना, आपलं काम बघत असताना, आपले व्यवसाय बघत असताना, नोकरी बघत असताना देवीची पूजा आपल्या हातून घडणं म्हणजे हे सुद्धा एक भाग्याचंच लक्षण आहे ना. लक्षात घ्या, हे भाग्याचंच लक्षण आहे. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात माझं पण भाग्य उदयाला आलं, माझं पण भाग्य उदयाला आलं. बघा, कारण एकच आहे. हे जसं एक कारण आहे तसं महाराजांचं पण एक कारण आहे त्यांना भाग्य उदयाला येण्याचं. आता हे संपूर्ण भावार्थ मी तुमच्या समोर पुढे मांडणारच आहे, पण या अभंगाचा अर्थ सगळ्यात पहिल्यांदा मी तुम्हाला सांगून जाईल. या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात माझं भाग्य उदयाला आलं आणि माझी संपूर्ण चिंताच नष्ट झाली. का बरं, काय कारण असावं? याचं कारण असं आहे, संत दर्शन हा लाभ. तुम्हाला जर देवीची कृपा व्हावी असं वाटत असेल तर तुम्हाला अगोदर देवीची भक्ती करावी लागेल. देवीची भक्ती करत असताना ती भक्ती करून चालणार नाही, तर त्या भक्तीमध्ये भाव असला पाहिजे. काय असला पाहिजे? भाव असला पाहिजे, प्रेम असलं पाहिजे. आणि हा भाव जर असेल तर देवी तुम्हाला प्रसन्न होईल. काय काय लोक आता नवरात्रीचा कार्यक्रम मोठा होत असेल, इथं नवरात्रीला आपण उपवास वगैरे करत असताल, काय काय लोक तर पाणी सुद्धा पित नाहीत, एवढे उपवास करतात आहे की नाही. मला असं वाटतं तुम्ही उपवास नाही केलं तरी चालतील, परंतु ज्या दिवशी तुम्ही महाराष्ट्रातल्या प्रत्येक मुलीला बहीण मानाल त्यावेळेस खऱ्या अर्थाने ही देवी तुमच्यावरती प्रसन्न झाल्याशिवाय राहणार नाही. देवीची आपण पूजा करता, परंतु घरात सुद्धा आपल्या स्त्रीला, आपल्या पत्नीला, आपल्या आईला आपण देवी समजलं पाहिजे. त्या स्वरूपात आपण समजलं पाहिजे. लक्षात घ्या, ती पण एक देवीच आहे, आदिशक्ती. स्त्री म्हणजे आदिशक्ती, लक्षात घ्या. आणि स्त्री आहे तर सगळं घर त्या स्त्रीवरती चालतं. लक्षात घ्या, घरामध्ये जर स्त्री नसेल तर त्या घराचं काही खरं नाही. हा, आणि ही देवी म्हणजे लक्षात घ्या, ही देवी म्हणजे इतकी सोपी देवी नाही बरं. हा, तुम्ही म्हणता मिले वाघ, मिले वाघ. तुम्ही वाघ जरी असला
तुम्हाला सांगू पुरुष मंडळी, महादेवाचं वाहन नंदी उंदीर कुणाचं वाहन आहे? गणपतीचं. कार्तिक स्वामीचं मोर, विष्णूचं गरुड, पण पार्वती मातेचं काय? वाघ, सिंह. ती पार्वती कशावर बसली? कशावर बसली? वाघावर बसली. तुम्ही लय म्हणत असाल ना मी वाघ आहे वाघ आहे वाघाहो, ती पार्वती तुमच्यावर बसलेली. आणि ती पण साधी सुधी नाही, हातामध्ये त्रिशूळ आहे. हातामध्ये काय? त्रिशूळ आहे. आमच्या भारतीय संस्कृतीमध्ये जेवढ्या जेवढ्या काही देवता होऊन गेल्या मेजर साहेब, प्रत्येक देवतेच्या हातामध्ये शस्त्र आहे. एक विठ्ठल सोडला तर रामाचं उदाहरण घ्या, रामाच्या हातामध्ये धनुष्य, कृष्णाच्या हातामध्ये सुदर्शन चक्र आहे, पण देवीच्या हातामध्ये काय? त्रिशूळ आहे. त्यामुळे घाबरून राहिलं पाहिजे बरं का. ही देवी काही एवढी सोपी नाही. एवढी सोपी नाही. म्हणून मला सांगण्याचा मुद्दा काय, आपण देवीची भक्ती करता, आपल्या हातून तेवढी देवीची भक्ती होत असते, पण घरातल्या सुद्धा देवीचा आपण सन्मान केला पाहिजे, गुण गौरव केला पाहिजे. पत्नी सुद्धा देवी स्वरूपाच, आई सुद्धा देवी स्वरूपाच आहे. घरी आईला नीट सांभाळत नाही, घरी आईला व्यवस्थित बोलत नाही, हिथं येऊन देवीचं दर्शन घेतो, देवी प्रसन्न होईल का तुम्हाला? होईल का? नाही होणार. लक्षात घ्या. हे मी तुम्हाला काय सांगते. आणि स्त्री जन्मामध्ये येऊन आपण कधी स्वतःला कमी समजायचं नाही बरं का. जनाबाई सांगतात, स्त्री जन्म म्हणून न व्हावे उदास. आमच्या अहिल्याबाई होळकर नारी जातीमध्ये जन्म घेतला, त्या पिवळ्या झेंड्याची शपथ घेतली, आणि मूर्तिमंत त्यागाची जर एक मूर्ती आणि एक प्रतीक जर कुणाला म्हणावंसं वाटत असेल तर त्या पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर आहेत. एक खूप मोठं उदाहरण, एक आदर्श अहिल्या माता आपल्या समोर ठेवून गेल्या. म्हणून आपण जीवनामध्ये कधी खचायचं, आपण आपला आत्मविश्वास कधी कमी होऊ द्यायचा नाही. अहिल्या माता होळकरांनी जीवनामध्ये किती मोठं कार्य केलं, किती मोठं कार्य केलं, किती क्रांत्या केल्या. मी तुम्हाला सांगू, कमीत कमी अहिल्याबाई होळकरांनी 5000 मंदिरांचा जीर्णोद्धार केला. किती? 5000 मंदिरांचा. आपण आज जे काशीनाथांचं दर्शन घ्यायला आपण जे जातोय ना, आणि तिथं जाऊन आज आपण जे काशी विश्वनाथाचं दर्शन घेता, पण त्या तिकडं गोंधळ करू नका कोणी, तिथं त्या ठिकाणी जीर्णोद्धार जर कुणी केला असेल तर आमच्या अहिल्यामाता होळकरांनी केलेलं आहे. म्हणून आज त्या ठिकाणी आपण सर्वजण जाऊन काशी विश्वनाथांचं दर्शन घेतो. आज शासनाने जे स्कीम काढलेले आहेत, पाणी अडवा पाणी जिरवा, बरोबर? पाणी अडवा पाणी जिरवा, एकमेकाची जिरवा नाही. एक एकर इकीन पण त्याच्याकडे बघतोच, त्याची जिरवतो. हे असं नाही करायचं. पाणी जिरवा म्हणजे आपल्या जमिनीत ते जिरवा. आणि त्या काळामध्ये अहिल्यामाता होळकरांनी नद्यांचं रुंदीकरण केलं, नद्यांचं खोलीकरण केलं, नद्यांवरती घाट बांधले, अनेक मंदिरांचा जीर्णोद्धार केला. एवढंच नाही, गोरगरिबांसाठी धर्मशाळा काढल्या, पाणपोया काढल्या. कितीतरी मोठं कार्य, खूप मोठं कार्य. मग स्त्री असून सुद्धा त्यांनी कधी खचल्या नाहीत, कधीच खचल्या नाहीत. ज्या वेळेस अहिल्यामाता 8 वर्षाच्या होत्या ना, 8 वर्षाच्या असताना त्यांचं लग्न झालं, विवाह झाला. त्या काळामध्ये मल्हारराव होळकरांचा एकुलता एक मुलगा खंडेराव यांच्याशी विवाह झाला. आणि विवाह झाल्यानंतर मला सांगा, आपल्या घरामध्ये जर काही एखादी नवीन सून आली तर आपण तिला काय सांगतो? खरं सांगा, काय सांगतो आपण तिला? हे बघ, हे तुझे सासरे, हे तुझी सासू आहे, हे तुझी जाऊ आहे, हे तुझा दीर आहे, बरोबर ना? सांगता की? पण आमच्या पुण्यश्लोक अहिल्याबाईंच्या सासू सासऱ्यांनी तिला घरातल्यांची ओळख नाही करून दिली, घरातली कामं नाही शिकवली. तर अहिल्या मातेच्या सासू सासऱ्यांनी काय शिकवलं? म्हणजे मल्हारराव होळकरांनी दानपट्टा कसा चालवायचा, हत्तीवरती कसं बसायचं, घोड्यावरती मान कशी टाकायची, घोड्यावरती कसं बसायचं, तलवारबाजी कशी करायची, हे शिक्षण कुणी दिलं? मल्हारराव होळकरांनी.
लक्षात घ्या. आणि म्हणून आणि अहिल्या माता सुद्धा तेवढ्या मुत्सद्दी होत्या, राजकारणी होत्या. त्यांच्यासारखं राजकारण एक बुद्धिमान होते. जसं छत्रपती शिवाजी महाराजांनी गनिमी कावे केले ना, त्या पद्धतीने तेवढं तशा पद्धतीने अहिल्या मातेंचा सुद्धा गनिमी कावा आहे. तेवढी बुद्धिमत्ता आहे, तेवढ्या विद्वान होत्या. किती प्रसंगातून त्या पुढे गेल्या, किती अडचणीतून, किती संकटातून त्या पुढे गेल्या. ज्या वेळेस एका युद्धामध्ये, एका लढाईमध्ये त्यांचे पती खंडेराव यांचा मृत्यू झाला, तोफेचा गोळा अंगावरती पडून ते शहीद झाले. आणि त्या काळामध्ये अशी प्रथा होती की पुरुष वारल्यानंतर त्याच्या पत्नीने सती जायचं. परंतु मल्हारराव होळकरांनी अहिल्या देवींना सांगितलं, अहिल्याबाई तुम्ही सती जायचं नाही. तो गेला, हा तो वारला नाही, तो देशासाठी शहीद झालेला आहे. तुम्ही सती जायची काही गरज नाही. तुम्हीच माझा मुलगा आहे आणि तुम्हीच हा राज्य कारभार चालवायचा आहे. याला म्हणायचं सासरा. काय म्हणायचं? सासरा म्हणायचं. एवढं जीवनामध्ये, आयुष्यामध्ये एक स्त्री असताना सुद्धा खूप मोठ्या क्रांत्या, मला सांगायचं भाग काय, खूप मोठं कार्य जीवनामध्ये केलं. म्हणून मी सांगेल तुम्हाला, आपल्याला कधी कधी आनंद वाटतो मुलगा झाल्यानंतर, बरोबर. मुलगा झाल्यानंतर लोकांना जेवढा आनंद होतो ना, तेवढा मुलगी झाले होत नाही बरं का. पहिली मुलगी झाली तर ठीक आहे, पण दुसरी पण जर का मुलगीच झाली तर याचा चेहरा फोटो काढायसारखाच दिसतो. ऐक नाही. आता थोडा काळ बदललाय, पण तरी पण ह्या काळामध्ये, या युगामध्ये सुद्धा अशा गोष्टी घडतायत. मला अक्षरशः वाईट वाटतं. मुलगी झाल्यानंतर तुमचे चेहरे पडलेले असतात. 10% लोक सोडली तर 90% लोकांना असं वाटतं की मुलगा पाहिजे. कशासाठी पाहिजे तुम्हाला मुलगा? एका माणसाला मी विचारलं, म्हटलं का मुलगाच का पाहिजे? त्यांनी मला सांगितलं, ताई शेवटी पाणी पाजाय मुलगा पाहिजे. कधी? शेवटी. मी त्यांना म्हटलं, तो तुम्हाला जिवंतपणी पाणी पाजतो का नाही त्याचा विचार करा. तुमच्या मुलाने तुम्हाला जिवंतपणे पाण्याचा तांब्या भरून दिला पाहिजे बाबा. मेल्यावर काय उपयोग नाही ना. म्हणून असं समजू नका. मुलामध्ये मुलीमध्ये भेदभाव करू नका. मी असं म्हणत नाही की मुलगा नसावा, मुलगा पण असावा, पण मुलगा होण्याकरता तुम्ही मुलीला का मारता, हा माझा तुम्हाला प्रश्न आहे. मुलगा होण्याकरता मुलीला मारू नका. ज्या वेळेस ती मुलगी आईच्या गर्भामध्ये असते ना, त्यावेळेस ती मुलगी आईला विनंती करते, आई 9 महिने 9 दिवसांनी झाली जगमगण्याची घाई, वंशाच्या दिव्या पायी नको पण ती विझवू आई, वंशाच्या दिव्या पायी नको पण ती विझवू. उद्या तुझ्या गर्भाची चाचणी होणार ग, मुलगी आहे म्हणून सारे नाक मुरडतील ग. उद्या तुझ्या गर्भाची चाचणी होणार ग, मुलगी आहे म्हणून सारे मुरडतील ग. माझ्या चिमुकल्या कानाला तुझी कुजबुज ऐकू ये, उषाच्या दिव्या पायी नको पण ती विझवू आई, उषाच्या दिव्या पायी नको पण ती विझवू आई. वंशाचा दिवा जर तुम्हाला प्रकाश देत असेल तर पंथी सुद्धा तुम्हाला प्रकाश देऊ शकते. वंशाच्या दिव्यासाठी पंथी विझवू नका. अरे मुलगी सुद्धा जन्माला येलं हे खरं भाग्याचं लक्षण आहे. लक्षात घ्या. लोकांना वाटतं मुलगा पाहिजे, पण खऱ्या अर्थाने पहिली मुलगी झाल्यानंतर आपण म्हणतो पहिली मुलगी ही लक्ष्मी असते, आहे की नाही? काय असते? लक्ष्मी असते. आणि ज्या घरामध्ये लक्ष्मी त्या घरात काही कमी पडन का? नाही नाही. इथं जसं या ठिकाणी आल्यानंतर एवढं सुंदर वाटतं आपल्याला, असं समजू की हे मंदिर आहे, तसं आपलं पण एक घर म्हणजे एक मंदिर आहे असं समजा. आणि त्या मंदिरामध्ये असणारी जी लोक आहेत, जी माणसं आहेत, जी मुलगी आहे, जी पत्नी आहे, ती सुद्धा एक देवीचं स्वरूप आहे.
ते पण एक देवाचं स्वरूप आहे. ज्या वेळेस तुम्ही घरातल्या माणसांना आदर द्याल, सन्मान द्याल, ज्या दिवशी तुमच्या घरातल्या माणसाला तुम्ही देवा समान समजाल, त्या दिवशी मला असं वाटतं कुठल्याच कीर्तनकाराच्या पाया पडण्याची सुद्धा तुम्हाला गरज नाही. या ठिकाणी आल्यानंतर कसं वाटतं? अनदी निर्गुण प्रगटली भवानी मोहमहिषासुर मर्दना लागोनी. अनदी निर्गुण प्रगटली भवानी मोहमहिषासुर मर्दना लागोनी. त्रिविध तापाची करावया झाडणी, त्रिविध तापाची करावया झाडणी. भक्ता लागी तू पावसी निर्वाणी. आईचा जोगवा जोगवा मागेन, आईचा जोगवा जोगवा मागेन, आईचा जोगवा जोगवा मागेन, आईचा जोगवा जोगवा मागेन. अनदी निर्गुण प्रगटली भवानी मोहमहिषासुर मर्दना लागोनी. त्रिविध तापाची करावया झाडणी, त्रिविध तापाची करावया झाडणी. भक्ता लागी तू पावसी निर्वाणी. आईचा जोगवा जोगवा मागेन, आईचा जोगवा जोगवा मागेन, आईचा जोगवा जोगवा मागेन, आईचा जोगवा जोगवा मागेन. प्रत्यक्ष भवानी, प्रत्यक्ष देवी या ठिकाणी प्रगट झाली. आणि खऱ्या अर्थाने देवी प्रगट झाल्यानंतर त्या देवीची भक्ती कशी करावी, त्या विठ्ठलाची, त्या देवाची किंवा त्या मातेची भक्ती कशी करावी, त्या भक्तीमध्ये किती भाव असावा हे सांगणारा हा अभंग आहे. लक्षात घ्या, त्या भक्तीमध्ये किती क्वालिटी असावी. बघा, क्वांटिटीला महत्व नाही, कशाला महत्व आहे? क्वालिटीला. आपल्या अंतकरणामध्ये त्या भक्तीची किती क्वालिटी आहे, आपल्या अंतकरण किती क्वालिटीचं आहे, त्या भक्तीमध्ये किती भाव असला पाहिजे हे सांगणारा हा अभंग. लक्षात घ्या. म्हणून आपण जे काही कोणत्या गोष्टीमध्ये भाग्य समजतो, एखादी संसारातली गोष्ट प्राप्त झाली की आपण म्हणतो आज माझं भाग्याचा उदय झाला. मोबाईल बंद करा दादा, मोबाईल बंद करा. चालूच केलं. आपण जे काय टेम्पररी गोष्टीमध्ये आपण आनंद मानतो, मुलगा झाला की समजतो आज माझ्या भाग्याचा उदय झाला. बरोबर. संपत्ती प्राप्त झाली की आपण म्हणतो आज माझ्या भाग्याचा उदय झाला. बरोबर. इतक्या स्त्रीभ्रूण हत्या झाल्या, आज अशी परिस्थिती, आणि अशा परिस्थितीमध्ये जर समजा एखाद्याचं जमलंच की तो म्हणतो आज माझं भाग्य उदयाला आलं. आपल्या पोरांची लग्न का होत नाहीत? का होत नाहीत बरं? काय कारण असेल? आपली पोरं नीट वागत नाहीत. परिस्थिती अशी, एखाद्या मुलाला नोकरी जरी असली तरी त्याचं अवघड झाले. चांगल्याला जर बायको मिळत नसेल तर मग तुमचं कुठं? तुम्ही नाही नाही काका, ऊसतोड कामगाराची जरी पोरगी असली तरी तिचा बाप आता विचारतोय तुमचा मुलगा काय करतो, आणि तुमचा मुलगा जर काहीच करत नसला तर ती लोक तुम्हाला मुलगी सुद्धा द्यायला तयार. मुलींच्या सुद्धा अपेक्षा लय वाढल्या होत्या काय. बरोबर आहे बरं का काका. पण अपेक्षा करत असताना आपण आपल्या भावाचा सुद्धा विचार केला पाहिजे की आपल्या भावाची काय परिस्थिती आहे. बरोबर. आपल्या भावाची जी परिस्थिती आहे ना तीच दुसऱ्याची असणार आहे, हा पण विचार मुलींनी केला पाहिजे. पण मी तुम्हाला खरं सांगू, मुलांनी पण जीवनामध्ये चांगलं जगण्याचा, चांगलं वागण्याचा प्रयत्न केला पाहिजे. माझं सांगण्याचा भाग काय माहिती का काका, आता मुलं इतकी व्यसनाच्या आहारी चाललेली, व्यसनाधीन व्हायला लागली, पोरं व्यसनाधीन व्हायला लागली. गुटखा असेल, विमल असेल, तंबाखू असेल, आज मुलांना व्यसन आहे. एखादा अधिकाऱ्याचा मुलगा असू द्या, नाहीतर एखाद्या ऊसतोड कामगाराचा मुलगा असू द्या, त्याला व्यसन आहे. तुम्हाला तुमच्या बहिणी नात्याने सांगेल व्यसन करू नका. कुठलंच व्यसन, सुपारीचं सुद्धा व्यसन करू नका.
तुम्हाला आता कळलं असेल, मी अक्षरशः 25-30 वर्षाच्या मुलांना कॅन्सर सारख्या आजाराने ग्रासलेलं पाहिलंय. आमच्या इकडे एका मुलाला घशाचा कॅन्सर झाला आणि ते स्वरयंत्रच काढण्यात आलं. तो माणूस आयुष्यातून उठला. माझा सांगण्याचा मुद्दा लक्षात घ्या. आणि कॅन्सर सारखे आजार जर का समजा एखाद्याला झालेला, तो आजार संपतो. आजार संपत नाही, माणूस संपतो. म्हणून माझी प्रत्येकाला विनंती असेल, दारू गांजा मत पियो यारो, अक्कल गुंग हो जाती है. व्यसन करू नका. चांगलं जगण्याचा, चांगलं वागण्याचा प्रयत्न करा. नाहीतर आपण असं म्हणतो की खा प्या मजा करा, ऐश करा, कुणी पाहिला स्वर्ग आणि कुणी पाहिला नरक म्हणतात असे लोक. पण स्वर्ग नरक पाहण्याची काय गरज आहे मेल्यानंतर? स्वर्ग आणि नरक हितच आहे मृत्यू लोकांमध्ये. अहो, जीवनामध्ये जिवंतपणे चांगल्या माणसाची भेट होणं हाच खरा स्वर्ग, आणि जिवंतपणे वाईट माणसाची भेट होणं हाच तर खरा नरक आहे. त्याला मरायची गरज नाही. जिवंतपणे हे सगळं पाहायला मिळतं. जी लोक बघा, जी मुलं समाजामध्ये उन्मत्त वागतात, नीट वागत नाही, मी तरुणांसाठी सांगेल, आपण स्वामी विवेकानंद, भगतसिंग, छत्रपती शिवाजी महाराज अशांसारख्याचे आदर्श आपण आपल्या जीवनासमोर ठेवत चला. जे सुशिक्षित बेकार आहेत काय काय ते तासन तास मोबाईल मध्ये डोकं घातलेलंच आहे. बरं, ते मोबाईल मध्ये नेमकं काय असतं काय माहिती आहे की नाही? मी म्हणत नाही मोबाईल पाहू नका, मोबाईल पण पहा, पण मोबाईल मध्ये काय पाहावं हे आपल्याला कळलं पाहिजे ना. कीर्तन ऐका, प्रवचन ऐका, विश्वास नांगरे पाटलांची मुलाखत ऐका, नितीन बानगुडे पाटलांची भाषणं ऐका, पण मोबाईल मध्ये आपण भलतच काहीतरी बघतो. काहीतरी चांगलं बघा. आयुष्याची दशा बदलावी असं वाटत असेल तर दिशा देणारी प्रबोधन ऐका, व्याख्यान ऐका. नक्कीच तुमचं जीवन परिवर्तन झाल्याशिवाय राहणार नाही. आणि मी पाहते बरेचसे मुलं जेवढी बिना लग्नाची तेवढ्या मुली पण बिना लग्नाच्या आहेत. त्यांच्या अपेक्षा वाढतात आणि मुलांची लग्न होत नाही आणि मुलींची पण होत नाही. म्हणजे दोन्ही साईडने तसंच झालंय एकंदर विचार केला तर. पण मुलांनी जीवनामध्ये आपली आर्थिक परिस्थिती मजबूत करण्याचा प्रयत्न करा. कशासाठी? तुम्ही कुठल्याही फील्डमध्ये काम करा, समाजकारण असेल, राजकारण असेल किंवा आध्यात्मिक क्षेत्र असेल, कुठलं जरी क्षेत्र असलं तरी पहिल्यांदा आपली आर्थिक परिस्थिती मजबूत पाहिजे. आर्थिक परिस्थिती मजबूत असल्याशिवाय आपण कुठल्या क्षेत्रामध्ये काम करू शकतो का? नाही करू शकत. पहिल्यांदा आर्थिक परिस्थिती आपण चांगली केली पाहिजे, लक्षात घ्या. म्हणून एक चांगला नागरिक बनण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. मला असं वाटतं आपल्याला स्वतःसाठी जगता येत नाही आणि आपण देशासाठी, धर्मासाठी, जनतेसाठी, आई-वडिलांसाठी कधी काय करणार आहे? बघा, तुम्ही एखाद्या मुलाचं लग्न झालेलं आहे तरी पण तो कुठंतरी दारू पिऊन एखाद्या गटरीमध्ये लोळतोय. दारू पिल्यानंतर त्याच्या मोटरसायकलचा ऍक्सिडेंट होतोय 20, 25, 30 वर्षाच्या वयामध्ये. त्या ऍक्सिडेंट मध्ये तो तरुण जातोय, त्याची पत्नी, मुलं रस्त्यावरती येत आहेत, त्याचा संसार उघड्यावरती पडतोय, त्याची मुलं, त्या पत्नीचा आधार जातोय. म्हणून पिणाऱ्या मंडळींना माझं एक सांगणं आहे, तुम्हाला खरंच मरायचंय ना तर तुम्ही लग्नाच्या अगोदर मेला तरी चालेल, पण लग्न केल्यावर मरू नका. बरोबर पटतंय ना माझं म्हणणं? लग्नाच्या आधी मेला तरी चालेल, पण लग्न झाल्यावर मरू नका. कारण कुठल्या तरी पत्नीचा त्या ठिकाणी कुंकू पुसण्याचा अधिकार, नैतिक अधिकार तुम्हाला कोणी दिलेला नाहीये. आपल्या पत्नीला, आपल्या मुलांना चांगलं जगवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. त्यासाठी चांगल्याच्या संगतीत राहिलं पाहिजे. व्यसनी मुलांच्या, व्यसनी लोकांच्या संगतीमध्ये राहायचं नाही. चांगल्याच्या संगतीमध्ये राहा. संगत बडो की करना बडत बडत जाय. संगत जर मोठ्याची केली ना, मोठ्याची म्हणजे मोठ्याची नाही, ज्याच्यावर चांगले संस्कार आहेत अशा लोकांची संगत करा. कारण तुम्ही जर वाईटाच्या संगतीमध्ये गेला तर द्राक्षाचा वेल लिंबावरी गेला आणि कडू काव झाला तर तो संगतीमुळे. म्हणून ज्या वेळेस आपल्या जीवनामध्ये चांगल्या लोकांची भेट होईल, खऱ्या अर्थाने आपलं भाग्य उदयालाच आलं असं समजायचं. आलं लक्षात? खऱ्या अर्थाने आपल्या जीवनाचं सार्थक होईल. संगतीवर खूप काही गोष्टी अवलंबून असतात, खूप काही. तुमचं जाऊ द्या, तुम्ही सगळे ज्येष्ठ आहे माझ्या पेक्षा. तंबाखूचं व्यसन भारतातल्या 90% लोकांना.
भारतातल्या 90% लोकांना निर्लज्ज बनवणारं व्यसन म्हणजे तंबाखूचं व्यसन. मी म्हणत नाही तुम्ही माझ्यापेक्षा ज्येष्ठ आहे, आमच्या पण घरातले काही लोकांना व्यसन आहे. पण मला माझं सांगणं काय की निदान कीर्तनासारख्या पवित्र ठिकाणी तरी तंबाखू नका खाऊ. माझ्या एका कीर्तनामध्ये एका माणसाने मध्येच हातावरती तंबाखूचा विडा घेतला. मी म्हटलं दादा तुम्ही तंबाखू सोडणारच नाही का? ते म्हटले ताई एक परती मी माझी बायको सोडेल पण तंबाखू सोडणार नाही. इतकी लोक तंबाखूच्या अधीन झालेले आहेत, आहारी गेलेले आहेत. ते प्रबोधन आज गरज आहे काळाची, म्हणून मी अभंगावरती तर बोलतेच. माझा खूप अभ्यास आहे, तुम्हाला तर माहिती आहे, तुम्ही ऐकता कीर्तन. पण आज समाजाला ज्याची गरज आहे ते सांगितलं पाहिजे. आज समाज कशाने सुधारेल हे सांगितलं पाहिजे. लक्षात घ्या माझा म्हणण्याचा हेतू काय, चांगल्याची संगत करा. आणि जीवनामध्ये तुकोबारायांना सुद्धा संताचं दर्शन झालं म्हणून ते म्हणतात माझं भाग्य उदयाला आलं, उजळले भाग्य आता अवघी चिंता वारली. पर संताचीच संगत का करायची? याचं कारण असं आहे, बाकीच्या गोष्टी भाग्याच्या नाहीत. बाकीच्या गोष्टीमध्ये भाग्य समजायचं नाही. कोणत्या गोष्टीमध्ये? भाग्य तरी नो हे धन पुत्र दारा, 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 गरे गसा गरे गसा गरे गसा गरे गसा गरे पगरे रे म पा साग मद प निरे ग प रे म ग सागर निरे स भाग्य तरी नो है धन पुत्र दान, निगडवा सवर संता पापी पूर्व पुण्य जारी होते संकुल, पूर्व पुण्य जारी भाग्य तरी नो हे धनपुत्र दारा, निकट वास बरा संतापाई. महाराज म्हणतात धन पुत्र दारा, दारा म्हणजे पत्नी. या गोष्टीमध्ये भाग्य समजायचं नाही. तुम्ही म्हणाल ताई या गोष्टी असल्याशिवाय तर प्रपंच होतंय का? प्रपंचामध्ये पहिल्यांदा धन लागतं. प्रपंचामध्ये पहिल्यांदा कशाचं भांडवल लागतं? पैशाचं भांडवल लागतं. त्याशिवाय प्रपंच होतो का? नाही होत. तुम्हाला कीर्तन आवडत नाही का? बरं कीर्तनाची गरज खरी कुणाला आहे? म्हातारी माणसं काय कीर्तन ऐकून सुधरत नाही, तमाशा ऐकून बिघडत नाही. पाठीमाग आता हे छान वाटलं मला, टाळ घेऊन आपण सर्व तरुण मंडळी उभे. तर ना भाग्यवंत नटे हरी कीर्तनात. तरुण माणसाने परमार्थ केला पाहिजे. म्हणजे मी असं म्हणत नाही की म्हातारे माणसाने कीर्तन ऐकायचं नाही गो, कीर्तनाला यायचं नाही असं मी म्हणत नाही. माझा म्हणण्याचा अर्थ असा आहे की तुम्ही परमार्थ करून करून म्हातारे व्हा, पण म्हातारे झाल्यावर परमार्थ करू नका. कारण एकदा 65 वय झालं तर सरकार सुद्धा सांगतं तुम्ही घरी बसा, तुम्हाला घरी बसून पेन्शन देतो, पण इथं आम्हाला त्रास देऊ नका. ती लोक इथं चालतील का? परमार्थ करण्यासाठी सुद्धा ताकद लागते, शक्ती लागते. भावे विना भक्ती, भक्ती विना मुक्ती, बळे विना शक्ती. बोलू नये. कारण तरुण मुलांनी परमार्थ करणं, म्हाताऱ्या माणसांनी परमार्थ करणं फरक येतोच ना.
फरक आहे. किती फरक आहे तू म्हणाल, किती फरक आहे मी तुम्हाला सांगते. तरुणपणात परमार्थ करणं म्हणजे प्लॅन काढून बंगला बांधणं, बरं का किरण दादा. आणि म्हातारपणामध्ये परमार्थ करणं म्हणजे बंगला बांधून प्लॅन काढायचा, उलट होत आहे ना. खरी गरज कीर्तनाची कोणाला आहे? आपल्याला. आपल्याला. म्हणून गरज संसारामध्ये कशाची? पैशाची. आपला हा विषय. संसारामध्ये भांडवल लागतं पैशाचं. तुमचा संसार सोडा, पण परमार्थ सुद्धा आजकाल पैशाशिवाय होतोय का? नाही होत. यायचं इथं म्हटलं तरी काय लागतंय? धन लागतंय, बरोबर. पैसा लागतो. बरं, पेट्रोल पंप सांगून जमत नाही आम्ही कीर्तनाला चाललो, नाही जमत. पैसा चांगलाच आहे, पैशाला वाईट म्हणता येणार नाही. पैसा चांगलाच आहे. दुसरी गोष्ट मुलगा, पुत्र. पुत्र चांगला आहे का? पुत्र पण चांगलाच आहे. जर तो तुमचा ऐकत असेल, जर आज्ञाधारी असेल तर तो चांगलाच आहे. तिसरी गोष्ट दारा. दारा म्हणजे पत्नी. पत्नी चांगली आहे का? आपली देवी चांगली आहे का? इथं आली का आपली देवी? आता इथं कोण नसेल बिना देवीचं? देवी सगळ्या. पत्नी चांगली आहे का? बायको चांगली आहे का? सांगा ना, बोला. चांगलीच म्हणावं लागल. घरी जेवाय मिळणार नाही, ते बरोबर सांगितलं विठाल. तू म्हणता की बाईचं काय खरं नाही, बाईचं काय खरं नाही, पण खरंच गड्याचं तिच्याशिवाय काय खरं नाही. दिवसभर किती फिरा, घरी आल्याशिवाय राहणार नाही. 2 तुकडे खायचं म्हटलं तर घरीच यावं लागतंय. म्हणून पत्नी पण चांगली, सगळ्या गोष्टी चांगल्या, पण महाराज म्हणतात या गोष्टीमध्ये भाग्य समजायचं नाही, कारण या गोष्टी भाग्य समजण्यासारख्या नाहीत. आलं लक्षात तुमच्या? ह्या गोष्टी नाशिवंत आहेत, ह्या गोष्टी दुःख देणार आहे. एरती माई का दुःखाची जनती, नाही आधी अंती अवसानी. ह्या गोष्टी दुःखदायक आहेत. पण भाग्यवान कोणाला म्हणायचं? भाग्य कोणत्या गोष्टीमध्ये समजायचं तुम्हाला सांगेल. भाग्यवान कोणाला म्हणायचं? भाग्यवंत म्हणोतया शरण गेले. जो पांडुरंगाला शरण जातो तो कोण आहे? भाग्यवान. भाग्यवान कोणाला म्हणायचं? ऐका बरं का. भाग्यवान त्याला म्हणायचं. तू का म्हणे? भाग्य या नावे म्हणिजे, संसारी जन्मिजे याच लागी. आपल्याला ह्या संसारामध्ये जन्म भेटला म्हणजे आपण कोण आहे? भाग्यवानच आहे ना. रे संसार करण्याच्या निमित्ताने का होईना, परंतु परमार्थ करता येतो, जन्माचं सार्थक करता येतं. भाग्यवान आहोत आपण. जेव्हा भगवान परमात्म्याने ही सृष्टी निर्माण केली, एके केली भूचरे, एके केली खेचरे, एके केली जलचरे चरे आचरे, ती एके काही भूचर केले, काही खेचर केले, काही जलचर केले. भूचर म्हणजे भूमीवरती चालणारे, खेचर म्हणजे आकाशात उडणारे, जलचर म्हणजे पाण्यात राहणारे. ही अशी सृष्टी भगवंताने निर्माण केली. कशी सृष्टी निर्माण केली ऐका. सर्पादी योनीच्या ठाई मी पायाची केले नाही, एक एक केली बहुपाई. 7 फुटाचा साप तयार केला, पण त्याला एक पण पाय नाही दिला. आणि 3 इंचाची गोम तयार केली, पायच मोजता येत नाही विचार का. कशी सृष्टी निर्माण केली ऐका. पण या सगळ्या सृष्टीकडे पाहिल्यानंतर देवाचं समाधान झालं नाही. का बरं? कारण याच्यातला एक पण मला ओळखणारा नाही, याच्यातला एक पण मला जाणणारा नाही. म्हणून भगवान परमात्म्याने सुधारलेली आवृत्ती तयार केली माणूस. आणि माणसाकडे बघितल्यानंतर मात्र भगवंताला समाधान वाटलं. का बरं? कारण याच्याकडे तेवढी बुद्धी आहे. याच्याकडे काय तेवढी बुद्धी आहे, हा मला ओळखू शकतो, हा मला जाणू शकतो. देवाला वाटले कण झालं मात्र वेगळं. आपण मात्र त्याच्यावर विश्वास ठेवाय पण तयार नाही. एक भिकारी असतो, तो भिकारी पुण्यासारख्या शहरामधून फिरत असताना जोराचा पाऊस सुरू होतो. आणि पाऊस सुरू झाल्यानंतर तो आडोसा शोधतोय. आता पुण्यामध्ये गेल्यानंतर, शहरामध्ये गेल्यानंतर आपल्यासारख्या चांगल्या माणसाला कोणी जागा देत नाही, ते भिकाऱ्याला कोण जागा द्यायचं? इकडं तिकडं आडोसा शोधत होता. पण रस्त्याला जात असताना तो जिथं उभा होता तिथं शेजारी पोलीस स्टेशन होतं. पोलीस आहे तिथं. आणि ते पोलीस स्टेशन मध्ये आता हे सगळे कायदे तुम्हाला माहिती आहे. मग त्या ठिकाणी त्याने अशी आयडिया केली. समोरून एक बाई हातामध्ये छत्री घेऊन येत होती.
मग त्याने आयडिया केली, ही जर का बाई आपल्या जवळ आली की तिच्या हातातली छत्री आपण हिसकावून घ्यायची, मग ती ओरडेल. मग पोलीस लोक येतील, आपल्याला घेऊन जातील, तेवढीच आपली एक रात्र मस्तपैकी आरामामध्ये निघून जाईल. आणि जशी ती बाई त्याच्या जवळ आली तशी आणि तिच्या हातातली छत्री हिसकावून घेतली, तशी ती बाई त्याला म्हटली, बाई तुमची असली तर घेऊन जा बाई, आम्ही पण दुसऱ्याचीच आणली होती. म्हणजे याला वाटलं एकम झालं मात्र तसं देवाला वाटलं की हा आपलं भजन करेल, पण आपण मात्र त्याच्यावर विश्वास ठेवायला तयार नाही. एका माणसाने तर देव नाही या विषयावरती 1 तास व्याख्यान केलं. 1 तास. ते लोकांना सुद्धा इतकं आवडलं, इतकं पटलं. 1 तास नुसत्या टाळ्या चालू होत्या. व्याख्यान झाल्यानंतर मी त्यांच्या जवळ गेले, म्हटलं नमस्कार साहेब, आपण काय करता? म्हटले मी प्राध्यापक आहे. म्हटलं अरे वा, प्राध्यापक आहात आणि व्याख्यान पण किती छान करता, आणि ते पण देव नाही या विषयावरती तुम्ही बोलला. लोकांना सुद्धा ते किती आवडलं, किती पटलं. म्हटलं तुम्हाला एवढं जमतं तरी कसं बोलाय? तो म्हटलं ताई काही नाही, देवाची कृपा. म्हणजे आला परत कुठं आला, संत सांगतात ना, देव आहे, 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 देव आहे. हृदया मंदिरी शोधून पाहे, हृदया मंदिरी शोधून पाहे. देव नटला नाना पारी, देव नटला नाना परी. देव आहे, देव आहे, देव आहे, देव आहे, देव आहे. संत सांगतात देव आहे. त्या भगवान परमात्म्याने आपल्याला हा देह दिला. महाराज, त्या भगवंताचे आपल्यावरती अनंत उपकार आहेत. अरे आपल्यावरती उपकार आहेत, देवाचे आपल्यावरती उपकार आहेत, संतांचे आपल्यावरती उपकार आहेत, शेतकऱ्याचे आपल्यावरती उपकार आहेत, देशाचे आपल्यावरती उपकार आहेत, त्या देशाचं रक्षण करणाऱ्या त्या जवानाचे. मनुष्य कोणाच्या ना कोणाच्या तरी उपकाराखाली जीवन जगत असतो बरं का महाराज. इतकं सोपं नाही. त्या ठिकाणी मेजर काका आहे, तिथं त्यांनी खूप मोठी सेवा केली देशाची. अभिमानाची गोष्ट आहे आपल्या कुटुंबासाठी, माने कुटुंबासाठी. खऱ्या अर्थाने एक आठवण त्यांच्यासाठी झाली पाहिजे बरं का. खूप मोठे उपकार आहेत, खूप असतेत म्हणून आपण सगळे लक्षात घ्या. ये मेरे वतन के लोगों, जरा आँख में भर लो पानी, जो शहीद हुए हैं उनकी जरा याद करो कुर्बानी. जब घायल हुआ हिमालय, खतरे में पड़ी आजादी, जब तक थे सांस लड़े ओ, जब तक थे सांस लड़े ओ, फिर अपनी लाश बिछा दी, संगीन पे धर कर माथा, सो गए अमर बलिदानी, जो शहीद हुए हैं उनकी जरा याद करो कुर्बानी, जरा याद करो कुर्बानी, जरा याद करो
कुर्बानी. एक आठवण त्यांच्यासाठी बरं का. काका कीर्तन झाल्यानंतर तुमचा सत्कार करायचा आहे बरं का मला. खरंच त्यांना श्रीफळ शाल देऊन मला त्यांचा सत्कार करायचा आहे. खूप मोठे उपकार आहेत. आज विचार केला, माणूस कोणाच्या ना कोणाच्या तरी उपकाराखाली आपलं जीवन जगतोय. भगवान परमात्म्याने आपल्याला हातपाय दिले, इंद्रिय दिली, फक्त देह नाही दिले. इंद्रिय पाय कान डोळे मुख बोलाया वचन, जेने तू जोडसी नारायण. नास जीव पण भाव रोग, दिले इंद्रिय हात पाय कान डोळे मुख बोलाया वचन. इंद्रिय दिली, सगळ्यात महत्वाचं डोळे मुख बोलाया वचन. तोंड कशासाठी दिलं? जेवायसाठी. कोण म्हणलं? जेवायसाठी बोलायसाठी तोंड नाही दिलं. कशासाठी दिलं? त्याचं नामस्मरण करण्यासाठी दिलं बरं का. ज्या तोंडात कधी देवाचं नावच येत नाही त्याला तोंड म्हणायचंच कसं? नामाविन मुख सर्पाचे ते बी, त्याला तोंड नाही म्हणता येत नाही. बर, ज्याला तोंड आहे तोच देवाचं नाव घेईल ना. आता ज्याला नाहीच काय तोंड, तो कशाला देवाचं नाव घेईल? साधी सोपी गोष्ट आहे. ज्या माणसाला डोकं आहे तोच माणूस डोक्यावरती टोपी घालेल ना. आता ज्याला नाहीच काय, म्हणजे टाळकऱ्यांचं सांगते मी, तुम्हाला वाटेल आमचं सांगते काय. ते टाळकऱ्यांचा नियम आहे, डोक्यावरती टोपी घातली पाहिजे. हा, ज्या स्त्रीला डोकं आहे, करंट लागला ना बरोबर. ते अलीकडे काय झालं माहिती का गायकवाड महाराज, आमच्या माता भगिनींनी कीर्तनाला यायला लागल्यापासून डोक्यावरती पदर घ्यायचंच बंद केलंय. हो, कुठे यायला लागल्यापासून? इथं इथं, कारण त्यांनी इथंच ऐकलंय. डोईचा पदर आला खांद्यावरी, डोईचा पदर आला खांद्यावरी, भरल्या बाजारी जाईन मी, भरल्या बाजारी जाईन मी, डोईचा पदर आला खांद्यावरी, डोईचा पदर आला. बिचाऱ्यांचं पाठ आहे की नाही? आता नका घेऊ. ज्या माणसाला डोकं आहे बघा, ज्या माणसाला तोंड आहे तोच देवाचं नामस्मरण करेल. आणि ज्या तोंडात कधी देवाचं नावच येत नाही त्याला तोंड म्हणता येत नाही. लक्षात घ्या. पर भगवंताचं नाव मुखामध्ये येण्यासाठी सुद्धा अनंत जन्माचं पुण्य असावं लागतं. त्याचे मुखी हरी पैठ होया, त्याचे मुखी हरी पैठ होया, हो त्याचे मुखी हरी पैठ होया, त्याचे मुखी हरी पैठ होया. अनंत जन्मीचे सुकृत पादारी, जन्मीचे सुकृत पादारी, त्याचे मुखी हरी बैठा होया, त्याचे मुखी हरी बैठा होया, त्याचे मुखी हरी पैठ होया, त्याचे मुखी हरी पैठ हरी बैठा होया. मुखात भगवंताचं नाव यायला सुद्धा अनंत जन्माचं पुण्य लागतं. आणि ज्याच्या मुखामध्ये भगवंताचं नाव येतं तो भाग्यवान आहे बरं का. तो भाग्यवान. भाग्यवान कोणाला म्हणायचं? धन्यता कोणाला आहे? जो इथं येऊन टाळ घेऊन कीर्तनामध्ये नाचतो त्याला पण काय आहे? धन्यता आहे. तो पण भाग्यवान आहे. धन्य जगी तोच एक हरिरंगी नाचे, धन्य जगी तोची एक हरिरंगी नाचे.
कृष्ण वासुदेव सदा स्मरे वाचे राम कृष्ण वासुदेव सदा स्मरे वाचे धन्य जगी तोची एक हरिरंगी नाचे धन्य जगी तोची एक हरिरंगी नाचे जो कीर्तनामध्ये नाचतो त्याला पण धन्यता अलीकडे आमच्या कीर्तनामध्ये लोक नाचतच नाही नामदेव महाराजांच्या कीर्तनामध्ये देव नाचायचे कोण देव किती नाचायचे नाचता नाचता देवाचा गळ्याला पितांबर एवढे नाचायचे एका माणसाला मी सहजच म्हटलं का हो म्हटलं नामदेव महाराजांच्या कीर्तनामध्ये देव नाचायचे तुम्ही का आमच्या कीर्तनात नाचत नाही तो माणूस इतका अगं होता तो म्हटला ताई नामदेव महाराजांचं कीर्तन हे भक्तिप्रेमाने भरलेलं असायचं तुमचं कीर्तन पाकिटाने भरलेलं असतं ना आम्ही का नाचायचं पण माझ्या एका कीर्तनामध्ये एक माणूस इतका नाचायचा इतका पावले खेळायचा एवढा सुंदर सगळ्याचं लक्ष त्याच्याकडेच कीर्तन झाल्या झाल्या पहिल्यांदा मी त्यांचं दर्शनच घेतलं ते म्हटले ताई सगळे लोक तुमचं दर्शन घेत आहेत तुम्ही माझं दर्शन का घेता मी म्हटलं हो तुम्ही किती छान नाचला तुमच्या अंगामध्ये किती ताल आहे म्हटलं अरे वा क्या बात आहे त्यावेळेस तो माणूस म्हटला ताई मला असं नाचायची सवयच आहे मग ते कुठलंही संगीत असू द्या लोकसंगीत असो किंवा कुठलंही संगीत असो मला नाचायची संगीताच्या तालावरती सवयच आहे मग तर मी त्यांना लोटांगणच घातलं ते म्हटले ताई बहुतेक तुमचा गैरसमज होतो म्हटलं का ते म्हटले ताई माझ्या बायकोचं नाव संगीत आहे तिच्या तालावर मला नाचायची सवय म्हणून माणसाने नाचलं पाहिजे पण कुठं नाचू कीर्तनाचे रंगी ओ नाचू कीर्तनाचे रंगी ओ नाचू कीर्तनाचे नाचू कीर्तनाचे रंगी ओ नाचू कीर्तनाचे रंगी ओ नाचू कीर्तनाचे रंगी नाचू कीर्तनाचे रंगी ओ नाचू कीर्तनाचे नाचू कीर्तनाचे रंगी ओ 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 नाचू कीर्तनाचे रंगी नाचू कीर्तनाचे रंगी ओ नाचू कीर्तनाचे रंगी ओ नाचू कीर्तनाचे रंगी ओ नाचू कीर्तनाचे रंगी म्हणून कीर्तनामध्ये नाचलं पाहिजे कीर्तनामध्ये नाचलं पाहिजे भाग्य या गोष्टीमध्ये समजायचं काय काय लोक पत्नीमध्ये भाग्य समजतात बरोबर आहे पण त्या गोष्टीमध्ये सुद्धा भाग्य समजायचं नाही कारण त्या गोष्टीपासून दुःख मिळतं मी तुम्हाला मगाशी सांगितलं एका गृहस्थाचं लग्न झालं आणि लग्न झाल्यानंतर बऱ्याच दिवसांनी त्याचा मित्र त्याला भेटला तो म्हटला का रे तुझी तब्येत एवढी खराब का झाली तो म्हटला रे बायको इतकी आगाऊ आहे की माझं काही ऐकतच नाही रे त्याच्या मित्राने त्याला एक सल्ला दिला तो म्हटला तू एक काम कर तू तिच्या उलट चालायचं म्हणजे तुझं सुलट होईल त्याने त्या पद्धतीने केलं गुण तर आला पण मनात तिचा इतका वैताग आला होता
एके दिवशी याच्या वडिलाचं श्राद्ध होतं. तो तिला म्हटला, हे बघ उद्या माझ्या वडिलाचं श्राद्ध आहे, पण आपल्याला ते करायचं नाही. ती म्हटली, का म्हणून करायचं नाही, मी करणार. आता हिला उलटच चालायची सवय होती आणि सगळं याच्या मनासारखं होत होतं. मग तिने त्या दिवशी काय केलं, ब्राह्मण काका बोलवून घेतलं, जेवण केलं, ब्राह्मण काका जेवून गेले, पूजा सगळं झालं. त्यानंतर हा आला आणि तिला म्हटला, का ग हे पिंड वगैरे जे काय आहे ते उकिरड्यावरती टाकू का. ती म्हटली, नदी नाही का. तो म्हटला, आहे पण तू जाऊ नको. ती म्हटली, नाही नाही मीच जाणार. ही पुढं, हा तिच्या पाठीमागं, अगं नको जाऊ, तुला पोहता येत नाही, नदीमध्ये पाणी भरपूर आहे. नाही नाही मीच जाणार. अगं बुडशील, बुडणार, मरशील, मरणार. कायमची कटकटच गेली. कर्कश संगती दुःख उदंड फजित. महाराज सांगतात बरं का, मी नाही. आमच्या इकडे का गृहस्थाची बायको त्याच्याकडून इतकं काम करून घेते, तर कीर्तनामध्ये नाही सांगत, पण इतकं काम करून घ्यायची ती घ्यायची, आणि शेवटी त्याला नदीवरती आंघोळीला लावायची. एके दिवशी ती म्हटली, अहो तुम्ही काय नदीवरती आंघोळीला जाऊ नका, आजच्या दिवस तुम्ही घरीच थांबा. मग हिने काय केलं, त्याच्यासाठी गरम पाणी करायला ठेवलं, त्याला साबण लावून आंघोळ घातली. हे मनामध्ये विचार करायचा, आज हिला नेमकं झालंय तरी काय. आंघोळ घातली, साबण लावून, पुरणपोळ्याचा स्वयंपाक त्याच्यासाठी केला. कशाचा, पुरणपोळ्याचा. बसायला पाट टाकला, ताट वाढून ठेवलं, ताटाच्या शेजारी रांगोळी काढली, म्हटली बसा पाटाव. हा तर थराथराच कापत होता. याला वाटलं आज काय सुळाव देती का काय, काय माहित. ते बसलं पाटाव, पण शेजारचे सगळे लोक हा प्रकार बघत होते. मग शेजारच्या का मावशीने तिला विचारलं, म्हटली का ग रोज तू तुझ्या नवऱ्याकडून इतकं काम करून घेते आणि आज याची एवढी सेवा का चालली. ती म्हटली, अहो आज पोळ आहे ना, बैल पोळा. मग आजच्या दिवस बैलाला विश्रांती नको का म्हटली. मला सांगायचं काय हेतोय, काय उद्देश आहे. अरे तुम्ही कोणत्या गोष्टीमध्ये भाग्य समजता. ज्या गोष्टीतून तुम्हाला दुःख मिळतं त्या गोष्टीमध्ये भाग्य समजायचं नाही. ज्या गोष्टीतून तुम्हाला सुख मिळेल त्यामध्ये आपण आपलं भाग्य समजायचं आहे. म्हणून खऱ्या अर्थाने नामस्मरणामध्ये जेवढं सुख आहे तेवढं इतर कोणत्याच गोष्टीमध्ये नाही. लक्षात, तो भाग्यवान आहे की ज्याच्या मुखामध्ये भगवंताचं नाव येतं. भाग्यवान कोणाला म्हणायचं, भाग्यवान त्याला म्हणायचं काम क्रोध लोभ निमाले ठाईची अवधी आनंदाची सृष्टी झाली. ज्यांच्या अंतःकरणातून काम क्रोधादी विकार निघून गेले तो पण कोण आहे, भाग्यवान आहे. आणि चौथा भाग्यवान त्याला म्हणायचं ज्याला खऱ्या संताची भेट झाली. कशा खऱ्या. आज कलियुगामध्ये खूप अवघड आहे. कीर्तनकार झाला म्हणजे तो संत नाही, गळ्यामध्ये माळ घातली म्हणजे तो संत होत नाही. आज पोटासाठी संत झाले कलित बहुत. त्यामुळे खऱ्या संतांना ओळखणं खूप कठीण झालंय. आणि खऱ्या संतांचं महत्वाचं लक्षण हे कोणतं, ज्याच्या ठिकाणी कुठल्याच प्रकारचा स्वार्थ नाही त्याला म्हणायचं संत. काय म्हणायचं, संत. एका एसटी स्टँडवरती एका एसटीतून एक संन्यासी महाराज खाली उतरले. अंगावरची भगवी कपडे बघून सगळी लोक त्यांच्या दर्शनासाठी गोळा झाली. पण दर्शन घेत असताना एकाने काय केलं, खिशातली 500 रुपयाची नोट काढली आणि महाराजांच्या पायावर ठेवली. काय त्याच्या लक्षात आलं काय माहित. तो म्हटला, महाराज ही नोट तुम्ही तुमच्या खिशात ठेवा, जर वारं फिरा आलं तर उडून जाईल. महाराज म्हटले, तुला दिसत नाही का मी संन्यासी, आणि संन्यासी कधीच पैशाला हात लावत नाही, तुला कळत नाही का. तो म्हटला, महाराज मला माफ करा, मला माहिती नव्हतं, खरंच माहित नव्हतं, माफ करा मला. महाराज म्हटले, ठीक आहे मी तुला माफ करतो, पण ही 500ची नोट तू तुझ्या हाताने माझ्या खिशात ठेव म्हणजे झालं. म्हणजे आधी म्हणतो की पैशाला हात लावत नाही आणि नंतर म्हणतो तुझ्या हाताने माझ्या खिशात ठेव. ज्याच्या ठिकाणी कुठल्याच प्रकारचा स्वार्थ नाही त्याला म्हणायचं संत. अरे संत म्हणायचं कोणाला, जो जगाचा आघात सहन करतो तो संत आहे. आम्हाला माईकचा आवाज कमी झाला तरी सहन होत नाही. तुम्ही लक्षात घ्या, संत बनणं इतकं सोपं नाही. तुका म्हणे त्याची संत सोसी जगाचे आघात. ज्या दगडाला देव बनण्याची इच्छा आहे त्याने अगोदर कुठं गेलं पाहिजे, पाथरवटाकडे गेलं पाहिजे ना. मग पाथरवटाकडे गेला म्हणजे तो देव झाला का,
नाही, त्या पाथरवटाने मारलेले त्या हातोडीचे त्या छन्नीचे घाव त्या दगडाला सहन करावे लागतात. तेव्हा त्या दगडाला कुठेतरी देवतेचा आकार येतो. लक्षात घ्या, तो सोपं नाही. मला सांगा, जो त्या दगडावरती घाव मारतोय तोच त्या दगडाला काय बनवतोय? देव बनवतोय. म्हणून आपल्यावरती जर कोणी घाव मारत असेल तर त्याचे अपकार आपण कधीच मानायचे नाही. उलट समजून चालायचं की हाच आपल्याला देव बनवणार आहे. निंदा करणारी लोक भरपूर आहेत. निंदा झाली पाहिजे. जी लोक चांगल्या मार्गावरती त्यांचीच निंदा होत असते. चांगल्याच रस्त्याला गतिरोधक असतात, तुम्हाला माहितीच आहे. महाराज तर सांगतात ना, निंदकाचे घर असावे जिल्ह्यात का तालुक्यात? शेजारी. अहो शेजारीच पाहिजे. निंदा करणारे लोक शेजारीच पाहिजे. त्याशिवाय आपल्यामध्ये सुधारणा होणार नाही, आपल्यामध्ये प्रगती होणार नाही. अरे यांच्यामध्ये ताकद आहे आपल्याला देव बनवण्याची. म्हणून निंदा करणाऱ्या लोकांना कधीच वाईट म्हणायचं नाही. उलट त्यांना आपल्या जवळ घ्यायचं, त्यांना आपल्या जवळ राहायला म्हटलं तरी जागा द्यायची. निंदा करणारी लोक आपल्या जवळ पाहिजे. बाबा, एका लोहाराच्या दुकानाचं उद्घाटन होतं आणि त्या लोहाराच्या दुकानाच्या उद्घाटनासाठी आम्हाला त्यांनी दादांनी निमंत्रण दिलं. आता आम्ही गेलो. लोहाराचं दुकान म्हटलं, त्याच्या दुकानामध्ये काय असणार आहे? हातोडा होता, हातोडी होती, छन्नी होती, पकड होती, गोडसे होते आणि मध्यभागी एक आयरन ठेवली होती. आम्ही गेलो. तर गेल्यानंतर आम्हाला ते हातामध्ये कुंकवाचं पात्र दिलं. तर आम्ही काय करणार? जे नवीन वस्तू त्याला अगोदर आम्ही गंध लावणार. पण ज्या वेळेस आम्ही नवीन वस्तूला गंध लावण्यासाठी गेलो त्यावेळेस दादांनी आमचा हात धरला. म्हटले, ताई अगोदर या आयरनीला गंध लावा. कशाला? आयरनीला गंध लावा. म्हटलं दादा, हे हातोडा हातोडी हे नवीन वस्तू आहेत, अगोदर नवीन वस्तूला गंध लावला पाहिजे ना. म्हटलं दादा, आणि हे तुम्ही आयरनीला गंध लावायला सांगता. म्हटलं दादा, ही आयरन तर किती जुनी आहे. दादा म्हटले, ताई तू बोलतीस ती बरोबर आहे, कारण ह्याच आयरनीवरती माझ्या पंजोबांनी धंदा केला होता. ह्याच आयरनीवरती माझ्या आजोबांनी धंदा केला होता. हीच आयरन माझ्या आजोबांनी माझ्या वडिलांकडे दिली, हीच आयरन माझ्या वडिलांनी माझ्याकडे दिली. म्हटलं बापरे, एवढी जुनी आयरन? मी पुन्हा प्रश्न विचारला. म्हटलं दादा, आयरन जुनी आहे तर मग हातोडा का नवीन आहे दादा? हातोडी का नवीन आहे? छन्नी का नवीन आहे? पकड का नवीन? दादांनी मला सांगितलं, ताई हातोडा तुटला, हातोडी तुटली, छन्नी तुटली आणि म्हणून त्यांना नवीन आणावं लागलं. मी पुन्हा प्रश्न विचारला. म्हटलं दादा, हातोडा का तुटला? हातोडी का तुटली? छन्नी का तुटली? आणि आयरनच का टिकली? त्यावेळेस दादांनी जे उत्तर दिलं मला ते खूप मजेशीर आणि मार्मिक उत्तर होतं. दादांनी मला सांगितलं, ताई हातोडा हातोडी छन्नी पकड हे घाव मारणार आहेत म्हणून तुटले, आणि आयरन ही घाव सहन करणारी आहे म्हणून टिकली. सहन करायला शिका, सहन करा. कारण या जगामध्ये जो सहन करतो तोच टिकतो, जो सहन करत नाही तो टिकत नाही. ऐरणीच्या देवा तुला थिनगी थिनगी वाहू दे, आभाळ माया तुझी आम्हावरी राहू दे, आभाळ माया तुझी आम्हावरी राहू दे. सुख थोडं दुःख भारी दुनिया ही भली बुरी, सुख थोडं दुःख भारी दुनिया ही भली बुरी. घाव बसल खावावरी सोसायाला झुंजायाला अंगी बळ येऊ दे, माया तुझी आम्हावर राहू दे. आता कसं यात्रा असल्यासारखं वाटते. लहान पोरांचं लय आगाऊ काम.
सहन करता आलं पाहिजे का मोठी पोर आहेत तुमच्यातलं लहानच तुमच्यासाठी लहानच तुमच्यासाठी माझ्यासाठी नाही ऐरणीसारखं बनलं पाहिजे ऐरणीसारखं बनलं पाहिजे जगामध्ये सहन करणारा टिकतो जो सहन करत नाही तो टिकत नाही म्हणून संत बनणं इतकी सोपी गोष्ट नाही आणि त्या संतांची भेट होणं ती सुद्धा एवढी सोपी गोष्ट नाही बहु अवघड आहे संत भेटी परी जग जेठी करू नका संताची भेट झाल्यानंतर संत आपल्याला सांगतात या जगामध्ये सत्य काय या जगामध्ये खोटं काय खऱ्याची आणि खोट्याची जाणीव आम्हाला ज्यांनी करून दिली ते संत आहे संत सांगतात बाबांनो लटिका व्यवहार सर्व हा संसार वाया एर झार हरी या जगामध्ये सत्य काय या जगामध्ये सत्य आता आपण ज्या ठिकाणी आलोय तोय आपण ज्यांच्या प्रांगणामध्ये या ठिकाणी येऊन बसलेलो आहे ती देवी सत्य आहे तो परमेश्वर सत्य आहे बाकी संपूर्ण जग खोटे बाकी संपूर्ण जग खोटे म्हणजे असं नाही बरं का जगात संसारात बी राहायचं संसार खोटा आहे म्हणजे काही संसार सोडून द्यायचा असं नाही महाराज तर सांगतात संसार करावा नेटका संसार तर चांगल्या पद्धतीने केला पाहिजे संसार करायचा म्हणजे संसार सोडायचा असं नाही बरं का संसारामध्ये पण राहिलं पाहिजे संसार पण केला पाहिजे संसार पण केला पाहिजे परंतु सत्य काय आहे त्या सत्याच्या ठिकाणी आपण आपलं मन लावलं पाहिजे आणि या जगामध्ये सत्य फक्त भगवन ईश्वर सत्य है सत्य ही शिव है शिव ही सुंदर है जागो ठकर देखो जीवन जो तुझा घर है सत्यम शिवम सुंदरम सत्यम शिवम सुंदरम सत्यम शिवम सुंदरम ईश्वर सत्य है सत्य ही शिव है शिव ही सुंदर है सत्यम शिवम सुंदरम 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 या जगामध्ये सत्य फक्त ईश्वर आहे आणि या ईश्वराची जाणीव करून देणारे संत आहेत अशा संताची भेट ज्याला झाली त्याच्यासारखा भाग्यवान दुसरा कोणीच नाही महाराज म्हणतात भाग्याचा उदय ते हे जोडे संत पाय आणि म्हणून जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात की मला माझ्या स्वप्नात का होईना परंतु संत महात्मे भेटले महाराजांना एवढा आनंद झाला की त्या आनंदाच्या भरात महाराज म्हणतात अभंगाच्या प्रथम चरण
इको वाढवा भाग्याता अवघी चिंता वारली। आताशी पहिलं चरण झाले आपलं, टायमिंग तर संपला। आपल्याला संपूर्ण अभंग सोडवणं पूर्ण होणार नाही, परंतु थोडक्यात फक्त 5 मिनिट कोणी बोलू नका। महाराज म्हणतात माझं भाग्य उदयाला आलं आणि माझी संपूर्ण चिंता नष्ट झाली। चिंता ते पळाली गोकुळा बाहेरी, प्रवेश भीतरी केला। ज्या ठिकाणी भगवंत आहे, ज्या ठिकाणी भगवंताचं नामस्मरण आहे, चिंतन आहे, त्या ठिकाणी चिंता राहील कशी? भगवंताचं चिंतन करा, चिंता दूर जाईल। भगवंताच्या चिंतनापासून तुम्ही लांब राहा, चिंता तुमच्या जवळ आल्याशिवाय राहणार नाही। आज या ठिकाणी आपण सर्वजण या देवीच्या प्रांगणामध्ये आला। मला सांगा, या ठिकाणी जे तुम्हाला सुख मिळालं ते सुख शाश्वत आहे, ते सुख चिरकाल असं टिकणारं सुख आहे। या ठिकाणी आल्यानंतर तुमच्या डोक्यामध्ये मला असं नाही वाटत की कोणते विचार असतील, काही काळजी असेल किंवा काही चिंता असेल, नाही नाही। कारण त्या भगवंताच्या प्रांगणामध्ये, त्या वातावरणामध्ये, त्या चिंतनामध्ये तेवढी ताकद आहे, मला असं वाटतं। फक्त आपलं मन त्या भगवंताला तेवढ्या पद्धतीने देता आलं पाहिजे। भगवान श्रीकृष्ण गोकुळामध्ये बासरी वाजवायचे, पण बासरीचा आवाज गोकुळातल्या सगळ्याच गवळींना जात होता का? नाही। कोणाला जात होता? फक्त ज्या गवळणी त्याच्यावरती खरं प्रेम करायच्या, फक्त त्यांना तो आवाज जायचा, बाकी कुणालाही तो आवाज जात नव्हता। प्रेम महत्वाचं, तेवढं मन त्या भगवंताला देता आलं पाहिजे। एक तर आपलं मन म्हणतं अरे कशाला कीर्तनाला जायचंय, कीर्तन ऐकून कोणाचं चांगलं झालंय। दुसरं मन म्हणतं अरे नाही जायचं तर नको जाऊ, आपण जरा लांब बसू, लोक चांगल्या चांगल्या चपला घालून आलेले असतात, आपण एखादी घालून घरी जाऊ। आता इथं सुरक्षा आहे, पोलीस असल्यामुळे काही अडचण नाही, पण एक मन म्हणतं नाही बाबा नको नको, कुणी पाहिलं तरी इज्जतीचा पंचनामा व्हायचा। हे मन असं आहे। मग हे मन जर आपण भगवंताला दिलं तर काय होईल? मैं तो सुध बुध खोई तेरे प्यार में, मैं तो सुध बुध खोई तेरे प्यार में, सब कुछ भूल गई तेरे संसार में, सब कुछ भूल गई तेरे संसार में। जोत जगा दे प्रीत लगा दे, जोत जगा दे प्रीत लगा दे, गले से लगा ले मुरली वाले, हो बंसी वाले, मुरली वाले।
मुरली वाले हो बंसी वाले। मैं तो राधा गई बदनाम रे, मैं तो राधा गई बदनाम रे। हरि भजना बिना नहीं कोई काम रे, हरि भजना बिना नहीं कोई काम रे। दास नारायण हो गया पावन, दास नारायण हो गया पावन। चरणों में ले ले मुरली वाले हो बंसी वाले, मुरली वाले हो बंसी वाले हो। महाराज एवढं रममान होता आलं पाहिजे त्या भगवंताच्या भक्तीमध्ये। सांगण्यासारखी भरपूर उदाहरणं, भरपूर दृष्टांत, पण आपल्याकडे आता वेळ नाही। परंतु महाराज सांगतात भगवंताचं दर्शन आपल्याला व्हावं वाटत असेल तर पहिल्यांदा संत दर्शनी हा लाभ। अगोदर संताचं दर्शन घ्या, नंतर भगवंताची प्राप्ती होईल। आणि ते संत महात्मे आपल्याला सांगतील की भगवंताला हृदयामध्ये कसं ठेवायचं, कसं ठेवायचं। जसं की हनुमंतरायाने श्रीराम जानकी बैठे हैं मेरे सीने में, देख लो मेरे दिल के नगीने में, देख लो मेरे दिल के नगीने में। श्री राम जानकी बैठे हैं मेरे सीने में। जसं की आमच्या भक्तांनी संत महात्म्यांनी देवाला हृदयामध्ये ठेवलं, अगदी अशा पद्धतीने भगवंताला हृदयामध्ये ठेवता आलं पाहिजे। महाराज सांगतात संपुष्ट हे हृदय पेटी, करुणी पोटी साठवू संत दर्शनी हा लाभ, पद्मनाभ जोडला। पण भगवंताला हृदयामध्ये ठेवावं असं वाटत असेल तर त्या हृदयामध्ये काय असावं लागतो, भाव असावा लागतो। भाव असल्याशिवाय देव मिळत देवा देवा भावाचा भुकेला, देवा भावाचा भुकेला। वैकुंठ सोडून आला, वैकुंठ सोडून आला, सोडून देवा भावाचा भुकेला, देवा भावाचा भुकेला, भावाचा भुकेला, भावाचा भुकेला। देवाला फक्त भाव लागतो। आणि तुकोबाराय म्हणतात हा भाव रूपी ठेवा आमच्याकडे होता म्हणून तो आम्हाला सापडला। तुका म्हणे होता ठेवा तो या भावा सापडला, संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडला। म्हणून त्याच भावाने प्रेमाने अंतकरणापासून एकदा सर्वांनी मुखाने नाम आणि हाताने टाळी। विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, हरि विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय 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 विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई,
जळली भाग्याता अवघी चिंता वारली समदर्शनी आला व पद्मनाभ जोडला संपुष्ट हे हृदय पेटी करुणीपोटी साठो तुका म्हणे होता ठेवा तो या भावा सापडला संत दर्शनी हाला व पद्मनाभ जोडला. या भंगावरती अल्पशा वेळेमध्ये अल्पशा बुद्धीने तुम्हा सर्वांसमोर बोलण्याचा प्रयत्न केला. तुम्ही सर्वजण माझ्यापेक्षा ज्ञानाने ज्येष्ठ आहात, वयाने ज्येष्ठ आहात. या ठिकाणी बोलण्याच्या ओघातून जर एखादा चुकीचा शब्द माझ्या मुखातून गेला असेल तर मायेच्या अंतःकरणाने माफी असावी. बोलिले लेकुरे वेडे वाकुडे उत्तरे करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध. या ठिकाणी मला सर्वांनी उत्कृष्ट अशी साथ दिली. मी सर्वांचं मनापासून आभार मानते. या ठिकाणी आपल्या कीर्तनासाठी ज्यांनी गायनाची साथ दिली, आता या ठिकाणी एक महाराष्ट्रातले दिग्गज कलाकारांपैकी एक महादेव महाराज करमळाकार खूप सुंदर अशी साथ त्यांनी या ठिकाणी गोड अशी साथ दिली, त्यांचा या ठिकाणी आभार मानते. तसेच आमचे बंधू आहेत ज्यांनी मृदंगाची साथ या ठिकाणी दिली, आमचे हरिभक्त आदरणीय जीवन महाराज धायगुडे, त्यांचाही या ठिकाणी मी आभार मानते. आपले सर्व टाळकरी मंडळी या ठिकाणी गावडे महाराज या ठिकाणी खूप सुंदर अशी आपण साथ दिली. या ठिकाणी सर्व भजनी मंडळ आमचे कदम बाबा सुद्धा या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. सर्व या ठिकाणी उभे असणारे सर्व टाळकरी सर्व तरुण मंडळी या ठिकाणी बाबा असतील, शिंदे महाराज, खूप सुंदर अशी गोड साथ आपण त्याच पद्धतीने दिली. तसेच आमचे गायकवाड महाराज असतील, सारळकर महाराज असतील, सर्व या ठिकाणी पेटी ठेवली पण पेटी कोणीच बसलो नाही. पेटीच्या समोर म्हणायचं होतं मला. या ठिकाणी सुंदर अशी सर्वांनी साथ दिली. विनेकरी बाबा असतील, खूप सुंदर. आणि आपला हा कार्यक्रम युट्यूबला चॅनलला जाणार आहे, त्यामुळे युट्यूबवाल्यांचा बी आभार. म्हणजे आमचे बंधूच तेच चॅनल चालवतात, सर्वांचा या ठिकाणी आभार. आणि या ठिकाणी उपस्थित असणारे सर्व पुरुष मंडळी, सर्व तरुण वर्ग, सर्व आमच्या माता भगिनी खूप शांत बसून या ठिकाणी आपण सहकार्य केलं. काही लोक तर एवढे शांत बसले होते, त्यांनी अजिबात टाळी सुद्धा वाजवली नाही. त्यांचं सुद्धा या ठिकाणी आभार मानते. माणसातून उठून गेलेलं चांगलं नसतं, खाली बसा. माणसातून उठलेलं चांगलं नसतं, माहिती. जरा उशिरा समज, थोडं 2 मिनिट फक्त सर्वांच्या चरणावरती नतमस्तक होते. आणि या ठिकाणी आपले माने परिवारातील आपले डॉक्टर किरण दादा माने यांच्या माध्यमातून या ठिकाणी येण्याचा योग आला. त्यांचं सुद्धा या ठिकाणी मी मनापासून आभार मानते. त्यांच्या परिवाराचं या ठिकाणी मेजर काका आहेत. काका, मी तुम्हाला मगाशी बोलले होते, एक तुमच्या लेकीचा सत्कार तुम्ही या ठिकाणी येऊन स्वीकार करायचा आहे, तर तुम्ही समोर यावं. आणि श्रीफळ असेल तर आणा, बुक्का आणि श्रीफळ. दुसरी शॉल असेल ही शॉल माझी घेतली तरी काय अडचण. तोपर्यंत आपण एक गीत म्हणूया जवानावरच. हर कर अपना करे ए वतन तेरे लिए दिल दिया है जा भी दे ए वतन तेरे लिए दिल दिया है जा भी दे Hey,
अहिल्या माता होळकरांचा या ठिकाणी आपली सेवा या ठिकाणी श्री मायक्का देवींच्या चरणावरती समर्पित करू आणि प्रसाद सर्वांनी घेऊन जावा। 2 मिनिटाचं निवेदन असं आहे की आपली वारकरी शिक्षण संस्था फक्त 2 मिनिटात सांगते आहे आपल्या इंदापूर तालुक्यामध्ये अकोले या ठिकाणी आपली वारकरी शिक्षण संस्था आहे काका आणि या संस्थेमध्ये आता सध्या 30 मुलं मुली आहेत। गोरगरिबाची काही मुलं आहेत, आपण त्यांना त्या ठिकाणी त्यांचं राहणं त्यांचं खाणं सगळं त्या ठिकाणी आहे। त्यांना आध्यात्मिक शिक्षणाबरोबर एक शालेय शिक्षण म्हणजे दोन्ही त्या ठिकाणी त्यांना मिळतंय। आध्यात्मिक शिक्षण म्हणजे वारकरी संप्रदायातलं गायन वादन कीर्तन प्रवचन हे सगळं आपण त्या मुलांना शिकवतो। 5वी ते 12वीच्या पुढची पण काही मुलं मुली आहेत, आता सध्या मुली पण आहेत भरपूर। तर ज्यांना कोणाला या संस्थेमध्ये आपल्या मुला मुलींना पाठवण्याची इच्छा असेल तर तुम्ही निश्चित पाठवू शकता। ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज